याच रोहित आर्यानं थकीत बिलांसाठी 2024 मध्ये आंदोलन देखील केलं होतं अशी देखील माहिती समोर येते। माझी शाळा सुंदर शाळा अभियान या संदर्भातलं त्याचं कंत्राट होतं आणि थकीत बिलांसाठी त्याने 2024 मध्ये आंदोलन देखील केलं होतं अशी देखील माहिती समोर आलेली आहे। 17 मुलांना पोलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटर झालेला आहे। आपण बघतोय दोन दृश्य तुम्ही बघताय, त्याच्या आंदोलनाचं दृश्य आता आपण बघतोय। माझी शाळा सुंदर शाळेचं बिल त्याचं थकलं होतं, जे काम केलं होतं सरकारी कंत्राट होतं त्याचं बिल थकलं होतं म्हणून त्यानं पुण्यामध्ये आंदोलन केलं होतं रोहित आर्यानं 2024 मध्ये। त्या आंदोलनाची दृश्य आपण बघतोय, बघा हाच तो रोहित आर्य आहे ज्याने आंदोलन केलं होतं आणि आज ज्यांनी पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवलं। शिक्षण विभागाचं कंत्राट त्याने घेतलं होतं। रोहित आर्य हे स्वच्छता मॉनिटर नावाचं त्यांचा एक कन्सेप्ट होता आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं, परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं। तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे, कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते आणि त्या चौकटीमध्येच सर्वांनी काम करायला लागतं। अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस धरणं हे चुकीचं आहे। दीपक केसरकर यांनी काय माहिती दिली ती आपण पाहिलेलं आहे। अशा प्रकारे ओलीस ठेवणं चुकीचं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।